नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच जिल्हा परिषद महाभरती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक तुमचं सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि तुम्ही जर का चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। बघा, या ठिकाणी आपण बघतो आहोत शिक्षक भरती पवित्र पोर्टल अपडेट। अत्यंत महत्त्वाची आपल्यासाठी गुड न्यूज आहे। 10% जागांना मंजुरी मिळालेली आहे। 10% जागांना मंत्रालय स्तरावरून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि पुढील यादी केव्हा लागेल आणि किती जागा येतील आणि इतर रिक्त अपात्र गैरहजर यासुद्धा जागा किती येतील त्या दृष्टिकोनातून त्यासंबंधी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी परत एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला देऊ इच्छितो। 9 सप्टेंबरला परवा जाहिरात आलेली आहे TETची, शिक्षक पात्रता परीक्षा महा TET 2024ची जाहिरात आलेली आहे आणि 10 नोव्हेंबरला परीक्षा आहे। तुम्हाला सर्वांना आयडिया आहेच त्याची, मागच्या व्हिडिओत आपण सांगितलेलं सुद्धा आहे। तर त्या महा TET 2024साठी आपण सर्व विषय, संपूर्ण विषय लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच सोबत टेस्ट सिरीज हे सर्व तुम्हाला 899 रुपयाला देतो आहोत। सोबत त्याच्या नोट्स सर्व विषयांच्या, सर्व वर्षींचे 2013 पासून 2021 पर्यंतचे PYQ PDFs ई-बुक्स हे सगळं त्याच्यामध्ये फ्री देतो आहे। आणि पास होण्याची लेखी हमी, आम्ही तुम्हाला जी स्ट्रॅटेजी सांगू त्या स्ट्रॅटेजीनुसार जर का तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच पास व्हाल। हा काही माझा खाली मोबाईल नंबर आहे 9657779495, याच्यावर बॅच समजा तुम्हाला जॉईन करायची असेल याच्या व्हॉट्सअपवर TET TIT असं पाठवा, तुम्हाला सगळी माहिती डिटेल्स मी तुम्हाला देईल। सोबतच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 ही बॅच 1099 रुपयात, पोलीस भरती 999 रुपयात, सरळ सेवा 999 रुपयामध्ये, MPSC PSI STI ASO राज्यसेवा गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा आणि सर्वच स्पर्धा परीक्षांच्या बॅचेसवर 95% प्लस तुम्हाला सूट मिळेल। सर्व पेड बॅचसोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल। आपल्या बॅचमध्ये सर्व विषयांचे संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर होईल, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स ई-बुक्स PDFs मिळतील, मोफत टेस्ट सिरीज मिळेल आणि मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळतील। व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी, त्याच्यापेक्षा परीक्षा पुढे गेल्यास तर कालावधी तुम्हाला वाढवून मिळेल। आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ कितीही वेळा तुम्हाला बघता येईल। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्याच्यावरून ॲप डाउनलोड करा आणि लगेच बॅच परचेस करा। चला, आपण महत्त्वाचा जो मुद्दा आहे त्याच्यावर आपण आता डिस्कस करूया, ती म्हणजे काय तर बघा, 10% जागांना अलीकडे मंजुरी देण्यात आलेली आहे। बघा, ह्या 10% जागा एकूण जागेमधून का रिक्त ठेवण्यात आल्या होत्या तर तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की बिंदू नामावली आणि रोस्टर अपडेट याच्यामध्ये अडचणी आल्या, घोटाळा, त्याच्यामुळे या 10% जागा तर ते बीडमधून वगैरे म्हणजे इतर जिल्हा परिषदामध्ये काही जर अडचणी निर्माण झाल्या असेल तर त्या अडचणी पहिल्यांदा सोडवून त्याच्यामध्ये बिंदू नामावली आणि रोस्टर अपडेट केल्याच्या नंतर या जागा द्यायच्या असं एक कारण देऊन या 10% जागा रिक्त ठेवण्यात आल्या होत्या। आणि आता 10% म्हणजे हजारो उमेदवार त्याच्यामध्ये लागणार होते, हजारो कुटुंब महाराष्ट्रात सुखी होणार होते। त्यासाठी जे अभियोग्यताधारक आहे, ज्यांचे मार्क्स कट ऑफपेक्षा 2-3 मार्क्स कमी आहे, अशा हजारो अभिधारकांनी आपल्या जीवाचं रान केलं। त्या जागा आणण्यासाठी भर पावसामध्ये आपल्या आयुक्त कार्यालयासमोर यांनी आंदोलनं केली, निवेदनं दिली, अगदी म्हणजे बॉटम पातळीपासून, गाव पातळीपासून, आपापल्या म्हणजे एरियापासून तर मंत्रालयापर्यंत यासाठी रात्रंदिवस पाठपुरावा केला। इव्हन आपण जर गोष्ट बघतो म्हटलं तर कालच्या तारखेमध्ये 10 सप्टेंबर 2024ला आपले शिक्षण मंत्री दीपक केसरकर बोलले की यासाठी मी मंजुरी दिलेली आहे। तोपर्यंत आपले अभियोग्यताधारक बांधव हे मंत्रालय स्तरावर मंत्रालयाच्या ठिकाणी होते। तर सध्याची परिस्थिती आपण जर बघतो म्हटलं, काल 10 सप्टेंबरला त्याच्यावर त्या 10% जागांच्या तपशिलावर स्वाक्षरी झालेली आहे आणि तो
जो आता तपशील आहे तो यांच्याकडे आयुक्त कार्यालयाला आला आहे. आपले आयुक्त सूरज मांढरे सर आयुक्त कार्यालय ह्यांच्याकडे आलेला आहे. तर आता ते याच्यावर काय भूमिका घेतील आणि ते किती म्हणजे फास्ट कार्यवाही करतील, किती तत्परता दाखवतील ही कार्यवाही करायला. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट पुढची अशी आहे, ती गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी पुढे आपल्याला आचारसंहिता आलेली आहे. या अभियोग्यताधारकांनी जीवाचं रान केलं आणि या गोष्टीला तात्काळ यश मिळो अशी मनोमन इच्छा आणि अशी प्रार्थनासुद्धा आहे. पण तरीही तेवढ्याच धडाडीनं हिरिरीनं आपल्या आयुक्त कार्यालयानंसुद्धा हा 10% जागांचा जो प्रश्न आहे तो लवकर मार्गी लावणं अत्यंत जरुरी आहे. तर याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 10% जागा म्हणजे किती येईल सर. तर बघा आतापर्यंत जी भरती झालेली आहे तर ती सर्व प्रकारची भरती जर आपण बघतो म्हटलं सर्व प्रकारच्या याद्या किंवा राऊंड तर त्या 21,000+ लोकांची भरती झालेली आहे. तर 21,000+ लोकांची जर भरती आपण बघतो म्हटलं त्याच्या 10% तर 20,100+ जागा येईल असे आपण लक्षात घेऊया. 20,100+ जागा येईल. तर याच्यामध्ये काही जर पुन्हा रिक्त अपात्र गैरहजर म्हणजे नशीब जर बलवत्तर असेल आपल्या अभियोग्यताधारकांचं आणि त्यांनी जर समजा स्पष्ट आणि चांगल्या नियतीने त्या जागा जर टाकल्या आणि सोबतच राऊंड लावला तर रिक्त अपात्र गैरहजर यांच्या जागा झाल्या तर 2,100च्या प्लस पुन्हा जागा येतील. तर रिक्त अपात्र गैरहजरी बऱ्याच जागा आहे. आपण जर पाहतो म्हटलं जवळपास 2,000+ वगैरे रिक्त अपात्र गैरहजर वगैरे सगळं जागा आहे. बऱ्याच लोकांनी जॉईन केलेलं नाही, काही लोक अपात्र झालेले आहे आणि एकेका जिल्हा परिषदेमध्ये बऱ्याच जागा जसं आपण कोकणात वगैरे पाहतो म्हटलं बऱ्याच जिल्हा परिषदामध्ये बऱ्याच जागा खाली राहिलेल्या आहे. तर रिक्त अपात्र गैरहजर ह्या जर जागा ॲड झाल्या तर हे 2,100+ म्हणजे त्या म्हणजे 1,000-1,500 4,000-5,000 जागा तरी किमान म्हणजे त्या ॲड झाल्या तर त्या जागा यायलाच पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा. आणि आता याला सर वेळ किती लागेल तर पुढे बघा आचारसंहिता आहे. आचारसंहितेच्या कचाट्यात जर समजा हे अडकवलं यांनी तर मग बराच वेळ लागू शकतो बघा. पण आता यांनी जर अत्यंत तातडीने एकदम फास्ट प्रोसेस जर केली तर पटकनच ही यादी लागेल. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि मित्रांनो परत एक गोष्ट सांगतोय पहा की जसं नोटिफिकेशन दिल्या होत्या वारंवार मी सांगत आलो होतो तुम्हाला की काय म्हटलं ऑगस्ट सप्टेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये TET शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये TIT शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे असं टेंटेटिव्ह शेड्यूल आधीच होतं. तर विद्यार्थ्यांना यावर कमी बिलीव्ह व्हायचा लक्षात घ्या. पण आता 9 सप्टेंबरला लगेच TETची नोटिफिकेशन आलेली आहे. TETची नोटिफिकेशन आली असल्या कारणाने आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये TITची नोटिफिकेशन येईल याचीसुद्धा शक्यता अजिबात नाकारता येत नाही लक्षात घ्या. म्हणून तुमचं जरी समजा पवित्र पोर्टलवर आशा असेल सर्व यादीमध्ये आशा जरी असेल तरी समजा म्हणजे त्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीच्या परीक्षेची तारीख आणि तुमच्या यादीची तारीख ही एक होऊ नये. आणि त्या दिवशी जर दैव चांगलं असेल असावंच सर्वांचं. पण जर समजा एखादा 1-2 मार्कांनी नापास राहिला किंवा त्याच्यामध्ये यादीत नंबर नाही लागला तर थर्ड टेटसुद्धा हातातून जाईल हे विसरू नका. म्हणून आतापासूनच TET नसाल तर TETची आणि थर्ड टेट जर समजा तुम्ही नसाल तर थर्ड टेटची तयारी करत नसाल तर थर्ड टेटचीसुद्धा तयारी आतापासून करा असं मला म्हणजे तुम्हाला सांगावंसं वाटते. बाकी तुम्हाला काय वाटतं तो वेगळा मुद्दा. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की थर्ड टेट ही सुवर्णसंधी आपल्यापुढे आलेली आहे आणि यासाठी आपण TETसाठीसुद्धा अत्यंत कमी फीजमध्ये बघा महा TET 2024 लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच टेस्ट सिरीज 899 रुपयात सोबत सर्व नोट्स PYQ PDF ई-बुक्स हे सगळं मोफत आहे आणि पास होण्याची लेखी हमीसुद्धा आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. बघा तुम्ही या नंबरवर 9657779495 ह्याच्यावर तुम्ही मला TET TIT असा मेसेज करा. तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. सोबतच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 ही फक्त 1,099 रुपयामध्ये आहे. पोलीस भरती 999, सरळ सेवा 999 आणि MPSC राज्यसेवेच्या सगळ्या बॅचेसवर 95% तुम्हाला सूट मिळत आहे. कोणतीही पेड बॅच घ्याल त्याच्यासोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत आहे. आपल्या बॅचसोबत संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच मेल सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स ई-बुक्स PDFs मोफत टेस्ट सिरीज सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आणि परीक्षा पुढे गेली तर वाढवून मिळेल आणि व्हिडिओ किती वेळा बघता येईल. आताच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा
लिंकवरून ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबून ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. धन्यवाद.